मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये कर्जत आणि पनवेल स्थानकांना आता थेट जोडणी मिळणार आहे। मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात पनवेल कर्जत कॉरिडॉरवर 2.6 किलोमीटरच्या वावरले बोगद्याचं बांधकाम सुरू झालंय। यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुलभ होणार आहे। शिवाय नवीन सुरू झालेल्या नवी मुंबई विमानतळालाही या मार्गाने थेट जोडणी मिळणार आहे। दुहेरी मार्गिकेने अंतर कमी होणार आहे। मुंबई रेल्वे विकास महामंडळाद्वारा अंदाजे 3000 कोटी रुपये खर्चून हा 29.6 किलोमीटर लांबीचा मार्ग बांधला जात आहे। यामुळे मध्य रेल्वेवरील गर्दी कमी होऊन मुंबई ते नवी मुंबई व रायगड दरम्यानचे अंतर कमी करण्याच्या उद्देशाने ही मार्गिका तयार केली जाते। या अंतर्गत मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदाही बांधण्यात येत आहे। या प्रकल्पातील सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे 2.63 किलोमीटर लांबीचा वावरले बोगदा। हा मुंबई उपनगरीय रेल्वे जाळ्यातील सर्वात लांब बोगदा ठरणार आहे। वावरले हा 2.6 मीटर आणि किरवली हा 333 मीटर असे एकूण 3.2 किलोमीटर लांबीचा बोगदा असणार आहे। दरम्यान कर्जत आणि पनवेल रेल्वे मार्गावर स्थानकाचा विस्तार सुरू आहे। हा मार्ग मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेचा संयुक्त प्रकल्प असणार आहे। या मार्गावर काम प्रगतीपथावर सुरू असून लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे। या रेल्वे मार्गावर कर्जत, चौक, मोहपाडा, रसायनी आणि पनवेल अशा अनेक स्थानक असणार आहेत। हा रेल्वे मार्ग सुरू होताच कर्जत ते पनवेल प्रवास अगदी अवघ्या 30 मिनिटात करता येणार आहे। कर्जत, भिवपुरी, नेरळ, खोपोलीपासून नवी मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। याचा एकूणच फायदा काय असणार आहे ते जाणून घेऊयात। याच्यामुळे थेट कनेक्टिव्हिटी राहणार आहे। नवी मुंबईतील प्रवाशांना कर्जत, कल्याण आणि खोपोलीकडे जाण्यासाठी थेट रेल्वे मार्ग उपलब्ध होणार आहे। वेळेची बचत म्हणायला गेलं तर सध्या पनवेलकडून कर्जतला जाण्यासाठी बदलापूर किंवा ठाणे मार्गे जावे लागतं। या नवीन मार्गामुळे प्रवासाचा वेग लक्षणीयरित्या कमी होणार आहे। गर्दीचं नियंत्रण करता येणार आहे। सध्याच्या उपनगरीय मार्गावरील ताण कमी होण्यास मदत होईल। पर्यावरणपूरक खबरदारी ही घेतली जाणार आहे। हा मार्ग वनक्षेत्र आणि संवेदनशील झोन मधून जात असल्याने पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी रेल्वे विशेष खबरदारी घेतली जात आहे। आता हा सगळा प्रकल्प पूर्ण होणार होता मार्च 2026 मध्ये, पण कदाचित मार्च 2026 ची डेडलाईन हुकणार आहे। का? कर्जत ते पनवेल रेल्वे प्रकल्पामध्ये 9 प्रमुख पूल आहेत, 35 छोटे पूल आहेत, 15 अंडरपास आहेत, 3 मुख्य बोगदे आहेत, एका रेल्वेचा उड्डाणपुलाचा समावेश आहे। सर्वात आधी हा प्रकल्प डिसेंबर 2025 मध्ये सुरू होणार होता अशी माहिती होती, पण ही तारीख पुढे ढकलून मार्च 2026 करण्यात आली। पण फेब्रुवारी मार्च आता उजळला आहे। मार्चचा अगदी 15-16 तारीख आली असूनही बरेच कामं बाकी असल्याचं दिसतंय। यामुळे वर्षाअखेरीस का असेना ही मार्गिका लवकरच प्रवाशांच्या भेटीसाठी येणार आहे असं चिन्ह एकूणच पाहायला मिळतंय। सध्या पनवेल जवळ या प्रकल्पासाठी इंटरचेंज आणि सिग्नलचंही काम सुरू आहे। हे अंतिम टप्प्यात पोहोचलंय। शिवाय पनवेल स्थानकावर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं कामही युद्धपातळीवर सुरू आहे। ही मार्गिका सुरू होताच पनवेल रेल्वे स्थानक उपनगरीय रेल्वेवरील एक महत्त्वाचं इंटरचेंज बनणार आहे। तुम्हाला एकूणच या मार्गाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।